हे रस्ता पूर्ण खराब होऊन गेले. ते काय रस्ता काय गाड्या सगळ्या मोडून गेल्यात. आणि आमदार साहेबाला सांगण्यात येईल की एवढं आमच्याकडे लक्ष द्या. एवढं रस्त्याचं पूर्ण बर्बादी झाली रस्त्याची. काय कुणारी पडून जाता पडणार आहेत की कुणारी डोसकं फुटणार आहे. आता हे रोड जे बघताय आपण याचं जवळपास 4 महिन्यापूर्वीच काम झालेलं आहे. आणि हे काम जे आहे ते असं झालेलं आहे, बघून घ्या. पूर्ण जे इथे गिट्ट्या वगैरे आहेत ते वरी उभरून आलेले आहेत. तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आपल्या गावची कशी परिस्थिती चालू आहे किंवा कशी रोड आहे वगैरे आहेत ती बघून घेऊ. नाली ऍक्च्युअल मध्ये इथून आहे, इथपर्यंत गेलेली. इकडे दाखवा थोडं. तिथून नाली गायबच झाली. अगोदर रस्ता बनवल्यात, नंतर ह्यांना आठवलं अरे मध्ये पाईपलाईनच राहिली, तर नंतर आणि फोडून ते नंतर ठिगळ लावल्यासारखं केल्या. ते वाटतं 2035 मध्ये जगतोय काय आम्ही. पाणी वगैरे पुरवलं जाते गावाला, तर तिथंच एवढी दुर्गती आहे. काय म्हणतात घाण वगैरे करतात. त्यापेक्षाही महत्वाचं इथंच सरकारी दवाखाना आहे. गावातली माणसं म्हणतात गाडीच्या हवा सोडतात, टायर पंक्चर होत आहेत आणि भरपूर आहेत. गावामध्ये लाईट जाते सारखं रात्री. आता हे रोड जे बघताय आपण याचं जवळपास 4 महिन्यापूर्वीच काम झालेलं आहे. आणि हे काम जे आहे ते असं झालेलं आहे, बघून घ्या. पूर्ण जे इथे गिट्ट्या वगैरे आहेत ते वरी उभरून आलेले आहेत. म्हणजे याच्यावरती जे लेअर आहे ते करायचं विसरून गेलेत कॉन्ट्रॅक्टर जवळपास. तर गाडी एखादी कशा प्रकारे जाते बघून घ्या. इथं बघा एकदम ते ढकलत नेल्यासारखं स्लो नेवलेलं, कारण त्यांना माहिती आहे की रोड किती खराब आहे. तर तुम्ही कधी रोड हातात आलेला बघितले का? तो बघितला असाल व्हिडिओमध्ये. बिहारचे रस्ते कसे असतात, हातात येतात. बिहारपेक्षा आपण काही कमी नाही. बिहारपेक्षा अनसावडा पण आमचं एक पटीने पुढे आहे. बघून घ्या किती बेस्ट आहे. असं रस्ता राहता कुठं. काय कुणारी पडून जाता पडणार आहेत की कुणारी डोसकं फुटणार आहे. पडून पडले गेली. की मी दे की म्हणजे कोपऱ्यात मी दे. हा तरी काही रोड बनलाच नाही तेव्हापासून. मला माणूस तर काहीच नाही, खलास होत्या जागेवर. नाही, आता वरी झालंय. हा वरचा पासून हे रस्त्याला उगं थोडं काम करायचंय. हो, चोर झाल्यात जास्त. रस्त्याचं काम करायचं, चोर झाल्यात जास्त. हे रस्ता पूर्ण खराब होऊन गेले. ते काय रस्ता काय गाड्या सगळ्या रस्त्याचं पूर्ण बर्बादी केल्यात. कोण रस्ता केल्यात, का केल्यात, ही रस्त्याची चौकशी करण्यात यावी. 7-8 महिन्यापूर्वी गावची एक लेक माती होती, ती मरून गेलेली आहे. तर याचा कुणालाच फरक पडला नाही. कायम रस्ता असाच आहे.